आता लोक बराच लोक आमले सांगतात कोरोना पिरियड मध्ये असं आहे एक दिन मोजी काढू मोदी साहेब सांगे 28 तारीखला लॉकडाऊन उघडी जाईल आणि 25 सांगे पुढला महिना 17 तारीख हो का या 3 दिन जेमतेम का 17 सांग दिले एक दिन मोजी काढू वटावर बसेल राहत रोज ना 1000 लोकेशले बोलांचं होय वटावर बसे नके खाऊ मी आणि गलीना पोरी येत काय मग महाराज काय कोटा दिकत नाही तू शिल्लकणार रे करणार काय पहिले झाडे चित लागत नाही तू आपण वरते जखमवर मीठ टाकालू नका हो बेकार राहत लोके काय मग आता कार्यक्रम चालू आहे ना महाराजची तब्येत सुधरी गई तू बी चेट रे हा बोलायला आहे काही करतात नाही लोके पण हाय बी इथलं सोपं नाही बरं हो हाई दिंडी निघी ती वारकरीशने दिंडी चालू दिंडी ज्या गावाला मुक्काम त्या गावाला असले माहित पडणं दिंडी राहीन 1 किलोमीटर लेवाल घ्या दिंडीवाला किती इज्जत राहस हो जे वारकरी आहेत त्यांना विचारा हो महाराज एखाद्या वेळेस ना पोटच्या पोराला कमी खाऊ घालतील पण वारकऱ्याला एवढं प्रेमानं लोक जेव घालतात हो ज्या गावले मुक्काम होता गावना लोक 1 किलोमीटर लेवाल घ्या हो क्विंटल 1.5 क्विंटल फुले त्या फुलेन बिले टाकत विनेकरीन गयामा हार हो आणि ज्यानाकडे मुक्काम होता तो श्रीमंत माणूस होता करोडपती माणूस त्यांना 25-30 सालदार होता त्या सालदार बी देखील आहे गंमत बाई म्हणे बोलतं वजन शेबू यास ना ते आता घरून त्या सालदार त्या वारकरी लिशनी मग रात्री जेवणले बस ना सर्व वारकरी हरिपाठ करीशनी मग या सालदारशनी वाडा नव्हतं जीव वाडा ना आता या येराले ठोक आहेत वाडान टाइम दकरे दिनभर आव टाकले खिचडी खाते बाई नुसता चाली उन्हात तरी सुद्धा बसून वर फिरायला येराले ठोक आहेत त्या हा रास ना बराच ना पोटमा दुखच ना त्यातले अशी वाटत महाराज लोक म्हणजे या नियमा बांधेल राहतं बुवा पण इथलं सोपं नाही ते हा मजा राहत भाई यशनी त्या सालदार राहायला सांगित का रे यानुसार चाली उन्हात तरी बसून दी आपल्या ज्याला जे पाहिजे ते भेट राह ना आपण दिनभर आवतो आकलो तरी बी रात्री खिचडीत राहस म्हणे सालदारशने मग ते जेवण बिवण आपटे की दिंडीवालाच ना मग ठराव देखा भाऊ म्हणे हा या ते बंद करा मग आता आपली दिंडी काढणी म्हणे कोणी ठराव आई सालदारशनी दिंडी म्हणे का रे दिंडी काढशात पण त्याच पण साहित्य होतं आपला पण साहित्य नाही आणि साहित्याला काय लागत बन ना कोणती एवढी श्रीमंती राहत पडेल घर मग साहित्य राहत मागलं भितर तसा साहित्य काढल्या म्हणे काढिली ना साहित्य सालदारशनी दिंडी ज्या गावमा मुक्काम त्या गावना लोक 1 किलोमीटर अंतरवरती लेवाल उन्हात फुले बिले टाकत त्यासना प्रत्येक ना गायमा फुलार ये राहायला सांगित दकरे तिथलं वजन राहत देखऱ्या समजी ना देखरे काय घ्या बस ना जेवणले बाबा काय काशान बाकी ते नुसतं बजीच होता अवधीत हा ज्याला पुरण पाहिजे त्याला पुरणपोळी बासुंदी पापडीवाला बासुंदी पापडी दाबीन काय लिहिणं मुक्काम नगर जाहिरात त्या गावना सुज्ञ बाबा होतात म्हणे महाराज कीर्तनकार कोणचे तुम नाम वो बाप कीर्तनकार आणि कीर्तनला नाम काय संबंध आई फुकटने दाबाला भेटत कीर्तन करणं पडत ते येरायरकडे देखत म्हणे बाबा नंतर ज्या घर मुक्काम होता त्या झोपाल घ्या का रे या ते कीर्तनकारी विचारा ना आपले कीर्तन म्हणा कवी माहित नाही म्हणे आता एक सुज्ञ होता त्यासना सालदार म्हणे देखा रे आणि प्रत्येक पोळीना मालक राहतस त्यासना म्हणा एक सुज्ञ होता तो म्हणे एक काम करा काय गुपचूप जनत्यान गादीवर झोपिल्या जो बोली ना तोच कीर्तन करी म्हणे बडा सालदार झोपी घ्या 8:30 वाजनात भजनी मंडळी एक 10-12 वरीस ना पोऱ्याला दाड म्हणे जा रे महाराज असले उठाड म्हणे कीर्तना टाइम आहे तो पोऱ्या घ्या 10-12 वरीस ना दरवाजा ठोकी म्हणे महाराज ओ महाराज आणि पोरे का चांगला राहतं का काही गावस मा हो बरं बोलणार आहे ना ते बरं आहे महाराज असले काय त्या पप्पा सुद्धा का रे पप्पा तू कथा जायला होता रे हो तू पप्पा म्हणून नको रे काका हा म्हणा एक मित्र आहे कीर्तनकार रे त्यान पोऱ्या नेहमी काय पप्पा बाई तू आज खायलं नाही खावाले म्हणतात तात्या याले तू तात्या आप्पा नानबू काय बी म्हणालो पप्पा नको म्हणालो का रे पप्पा हा हो आणि त्या पोऱ्याने आवाज दिला म्हणे महाराज ओ महाराज महाराज असं ठरेल होतं जो बोली तो कीर्तन करी एक बी बोलत नाही पोरगा घ्या भजनी मंडळ करी म्हणे बाबा महाराज उठत नाही भाऊ म्हणे महाराज उठत नाही ज्यांकडे जेवण होतं त्याला विचारा रे जेवण मातेने काय पडी घे मरी ते नाही घ्या तर म्हणे या स्वतःच भजनी मंडळ म्हणा सदस्य सर्व उन्हात दरवाजा टोका म्हणे महाराज का हो महाराज अरे कीर्तना टाइम आहे घ्या उठा हो महाराज 1 बिने 2 बिने बाबा म्हणे नक्की मरी यात म्हणे या मग आको 8-10 वरीस ना पोऱ्याला म्हणे भाऊ साना वाटे पहिले गरजले साना आहेत एक पोऱ्याला साना वाटे कुदाडा तसा एक सालदारना छातीवरच जाईल ज्या सालदारना छाताडावर पण ना तो म्हणे वो म्हणा बापरे आता कीर्तन तूच कर बो म्हणे हा कीर्तन तू कर वो म्हणा बापरे बोलणार ना कीर्तन तूच कर म्हणे आता पटा सालदार टाळलीन उभा राही ना जो वो म्हणा बाप बोलणार होता त्यान गयामा विना टाक देना कर म्हणे कीर्तन त्यान गयामा विना तो मांगला टाडकरीच कडे देखे त्या सालदारच कडे त्यासली विचारे ते कीर्तन कशी करू त्या मांगला सालदार सांगितलं भज्या कशा दाब्यात भो इथलं सोपं शे का ते विठ्ठल विठ्ठल
त्याच्यासाठी असे लोक पाहिजे तर खेळ जमतो बरं. बशी बशी न्याय करणं सोपं राहत, बरोबर आहे की नाही? बशी बशी न्याय करणं सोपं राहत. हो, जवळ भीतच ना तर समजत इंचू ज्याला चायचं ना इचू चायला भास कर ना, मग इथला काय को काय राह ना. ओ तू आता आहे रे. भोगत्व ना घडे संचिता वाचुनी. पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते म्हणे. बघा बर का, शब्दाकडे लक्ष द्या. भोगत्व ना घडे संचिता वाचुनी. जर आमच्या संचितामध्ये भोग आहे तो आम्ही भोगतोय आणि तेच महाराज पुढे जाऊन म्हणतात करावे ते म्हणे समाधान. मग पुन्हा समाधानी जीवन जगायचं. उदाहरणार्थ असं सांगेल, जर आपण एखाद्या संकटाला तोंड देतोय आणि तोंड देत असताना समाधानी जीवन कसं जगायचं तो बरं आहे. बरं, मग आमच्या जीवनामध्ये काही संकट आल्याच्या नंतर आम्ही सुद्धा समाधानी जीवन जगू, पण आम्हाला काहीतरी उदाहरण म्हणून सांगशाल का, एक्झाम्पल म्हणून, तर तुकोबाराय काय सांगतील? हो, त्यांचा उच्चांक मोठा आहे, पण मी माझ्या लेवलने तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करेल. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू आहे. करावे ते म्हणे समाधान याच्यावर बोलायलो बरं का. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू आहे. चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील यात विशेष नाही दादा, कौरव सुद्धा रडत होते. वास्तविक पाहता कौरवांना पांडवांचा वंश संपवायचाच होता. त्यांना तर आनंद झाला पाहिजे होता ना, पण कौरव सुद्धा रडत होते. मग विचार करा, ज्या अर्थी कौरव रडतायत, दुश्मन रडतायत, काय जीणं असेल अभिमन्यूचं. आणि जीवन जगत असताना असंच जगायचं दादा. आपले रडतील यात विशेष नाही, दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आलं पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं. नाहीतर जगूनच फायदा नाहीये. मी एक गीत नेहमी कीर्तनातून म्हणतो, मला आवडतं ते. अर्थात ते वारकरी संप्रदायात नाही बसत, ते निरंकारी भजनीवाले आहेत का त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे मी ते. तू माणूस बन, नाही का, जीवन जगत असताना दादा असं जगायचं. आपले रडतील यात विशेष नाही, पण दुश्मनाला काही बातमी पडल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं. नाहीतर जगूनच फायदा नाही. हो, तुम्ही म्हणसाल दुश्मन रडेल का? तुम्ही वागा चांगला दुश्मन पण रडतो, पण दुश्मन सुद्धा खानदानी असला पाहिजे. काय सांगायलो मी? दुश्मन सुद्धा, हा, दुश्मनी पण अशाच व्यक्ती सोबत करायची जो बरोबरीचा असन. कुस्ती रवाल निघणार ना, पैलवानच पाहिजे समोर. कुस्ती लेवान राहिनी ते पैलवानच पाहिजे, तर ती कुस्ती मग मजा आहे. बरोबर आहे ना? दुश्मनी करायची, दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे. डोकबाबांच्या कीर्तनातून ऐकलेलं मला सांगायला आवडतं, दुश्मन कसा असला पाहिजे. डोकबाबांनी सांगितलेलं एका कीर्तनामध्ये ऐकलं, मी लहानपणीच ऐकलेलं आहे. तर समोरासमोर घर होते, दोघांचा एवढा विरोध, एवढी कट्टर दुश्मनी, एकमेकांचं तोंड बघत नव्हते. जर समोरचा दुश्मन जर दिसला ना, हा माणूस बाहेर निघायचा ना, तरी घरात घुसून जायचं, त्यानं तोंड नाही दिखायला पाहिजे. यानं तोंड सुद्धा देखणं नाही, एवढा त्याग होता. आणि हा भाऊ बाहेर निघताना आता दुश्मन वट्टावर होता, त्याने नाही ना म्हणे, आई पुढेच म्हणे, बाहेर मांगलादार तीन घ्या संडासले, मांगलादार तीन संडासले घ्या, अर्धा किलोमीटर फिरेशने घ्या. आणि नेमकं तर गाव ना बाहेर एक फोर व्हीलर गाडी राहील, त्या गाडीवालाच नाही या पाऊल उभं करले ना. म्हणे आप्पा, म्हणे काय, म्हणे आम्ही नानभाऊन घर जाणे, नानभाऊन घर का तसे, म्हणजे नेमकं त्यांना दुश्मन नगर. ऐ तो पुढला वट्टावर होता म्हणे, मांगलदार तीन येलशी म्हणे, त्यांना नाव नक काढा आटे नाही, त्यांना घर का, अरे तशील गावात त्याला त्यांना नाव नक काढा म्हणे म्हणजे. पण आपा सांगा होत्या त्यांना घर का तसे अजिबात नाही. तो वट्टावर होता म्हणे, मागली गली माई फिरी निराणू, त्यांना नाव सुद्धा काढा नाही म्हणे. म्हणे दादा गाव मग घुसताना पहिला व्यक्ती तुम्ही भेटेलच सांगी द्यावं म्हणे. त्यांनी म्हणे एवढी दुश्मनी आहे म्हणे, तुम्हाला अजिबात चालत नाही, त्यांना नाव विचारू नका. म्हणे बाबा सांगाव तुमनं काय काम शे म्हणे, त्यांना सांगे काय नाही म्हणे, त्यासना मोठा पोऱ्याला पोर देणी शे म्हणे, चांगलं सांगू का त्याने. तुमले बडी बडी विचार यायला लागल्या मायनस आला. आपण इथला बी राव गाव मा, तरी पोरणा बापले बाहेर बाहेर फिराय देतात आला लोके. आणि सांगू का तुमले, दुश्मन निंदा करते या मग विशेष नाही, आपला आपला मोडीन मोक्या जात. बरोबर आहे ना? दुश्मन निंदा करीत ते जाऊ द्या, चांगला पोऱ्यानं सुद्धा सगळा चुलत भाऊ किंवा सगळा चुलत काका कोण त्या तुमले माहित नाही, पोऱ्या बोलता बेकार आहे बरं, जात रस्त्यावर त्यांनी फिराय देतच, तेवढं बरं आहे. आपला परिसर मग तसं कोणीच करत नाही. हा दुश्मना, आणि त्याच्या पोरीला तुम्ही त्याच्या पोराला पोरगी देण्यासाठी जातात म्हणले, हो तो माझा दुश्मना, असा दुश्मना तो ओट्यावर असला ना, मी त्याचं तोंड बघत नाही, मागच्या दारून आज पण फिरून आलोय. पण तुम्ही जर त्याच्या पोराला पोरगी देत असाल तर माणूस एवढा खानदानी तुमच्या पोरीला ओटा उतरू देणार नाही, एवढा खानदानी माणूस आहे. दुश्मन सुद्धा असा खानदानी पाहिजे बरं, दुश्मन सुद्धा पाहिजे, पण असा खानदानी पाहिजे, खरा ना खरं बोलणारा. बरोबर आहे ना? पण बराच लोक उलट सिद्ध सांगेश नाही बरतस. हो दुश्मन होते कौरव, पण अभिमन्यूसाठी रडत होते. आता सगळे रडतायत, पांडव रडत होते, अभिमन्यूचा प्रेत पडलेला, अभिमन्यू मेलेला आहे म्हणून सगळे पांडव रडतायत, कौरव रडतायत.
धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं, कृष्णाला सांगितलं, कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया, कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे क्या। सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया। कृष्ण भगवंत विचार करतायत, पांडवांचा वंश आता सांगावं तर मलाच लागणार आहे, त्यांच्यातलं कोणी जाणार नाही सांगायला, पण मौतना निरोप सांगाल सुद्धा हुशारच माणूस पाहिजे बरं। पहिले या मोबाईल होतात नाही ना, तो माणूस जायच सांगाले, आणि जर का माय मरेले बाप मरेले पोरले लेवल जर जायत ना सांगाले, ते जो जाणारा आहे त्याला पहिले बसाडीने सांगित देख रे ब्यावाळजू नको बरं, नेमन सांगजो ती पोरणी कच्ची हिंमत निशे, तिना माय मागेरा जीव होता बाप मागेरा जीव होता, नेमन सांगजो ब्यावाळजू नको नाही ते पोरले झटकाई जाई पोर मर जाई, नेमन सांगजो। नेमकं म्हणा आजी मरणी मन चुलत काकाल म्हणा आत्या लेवाल दाड म्हणे अण्णा पण काय तू जाईन सकू बाईला ये म्हणे, पण जाईर आहे ना नेमन सांगतो बरं, डायरेक्ट जाईन सांगतो नको माय मरी गे असं, तुम्ही टेन्शन नका मी बरोबर सांगतो म्हणे। आणि या पुढे पुढे आगाव पण मला माहिती असावाला बोलता फसतं, एक बाईले पुरणनी पोळी येणे सासूल म्हणे, आत्या मला शिकाड द्या ना पुरण पोळी कसं काय बनवानी, बहीण म्हणे काय नाही दायशी झाली हो म्हणे, म्हणे हा ते ना पुरण वाटिली हो म्हणे, हा गहून पीठ मळी हो, हा बस बस आत्या म्हणे, आते बट येस म्हणे माले, आणि पायटा मग बट करली ना पुऱ्या टाकायला बसणी, आता पीठ ना मधमा पुरण टाकू का वर तैन भरो, तेच ती माय सुधरे ऐकत नाही, दीडशानापणा करा मग फशी ती होई याला सांगितलं देख रे असं सांगतो, हा मला नका सांगा मी बरोबर सांगते तुम्ही, हाव घ्या मन आत्या लेवाले म्हणे आजी मर जायला, आते बाईनी जर कधी माहेर ना कुत्र देखत तर केवढा आनंद होत बहिणी, चुलत भाऊ येले म्हणे काय रे अण्णा कथा म्हणता काय नाही बहीण म्हणे खेताल बैली लेवाल जाय राहीन तू म्हणे, मी आता बैली लेवाल जाय ना म्हणल्यावर बहिणी लगेच स्वयंपाक लायची ना, तो साधा कारभार होता, पिठलं पोई करी म्हणजे वैद्या पाहुणशा पिठलं पोया काय थोडंफार तळण वगैरे हो बनावं, आव बावली जेवायला बसाडते ना, यांनी जेवण करली ना दारमा निम्न जाड होतं तर ते खाट टाकीन गादी टाकीन झोपिली नाही याने, अहो पाहुणे 5 वाजता उठना म्हणे सकोबाई चहा ठिते म्हणे, यान चहा पिली नाही ते शर्ट तिथे पण म्हणे शर्ट घाली ना सकोबाई तयारी कर म्हणे, का म्हणे काकू जात राही नाही ऐकवय सांगशील काय झोपिली ना तू ऐकवय सांगू ती बी अक्कल नाही असं बराच बाणट राहतं त्याचे सुधरत नाही कवय काय करू असं माहित ना, निरोप सुद्धा सांगायला हुशारच माणूस पाहिजे बरं, म्हणजे आई बनायला नाही मला खरा अनुभव शे बरं, नाही तुमले वाटत कीर्तन करायला येतं सोड देतो बा असं आई सत्य घटनाची आई तू को बरं सांगतात ना अंगी आलेले अनुभव, हे माझे अनुभव कीर्तनातून मांडतो मी, हुशार माणूस पाहिजे निरोप सांगायला। जगाच्या मालकाला सांगितलं कन्हैया हम में इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया, बस हमारा इतना सा संदेश है ये वो सुभद्रा तक पहुंचा दे। आणि जेव्हा सुभद्राच्याकडे भगवंत जात आहे तिथूनच विचार करताय, जर मी सुभद्राला सांगितलं सुभद्रे तुझा ऐकून एक पोरगा मरण पावला, सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल, किती रडेल, स्वतःची केस तोडेल, माझी गतंडी धरेल, मला मारायला उठते की काय, भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते आणि डायरेक्ट जाऊन सांगायची हिंमत होत नाही, हे बसलेले बाबा लोक, बाईला डायरेक्ट जाऊन जर सांगितलं तर तिला धक्का बसेल मरेल म्हणून देव घाबरत होते सांगायला, मग जरा सुधारित भाषेत सांगितलं सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला, दादा कुठे रे गेला, बाई तुझा अभिमन्यू गेला, अरे सांग ना कुठे गेला माझा अभिमन्यू, बाई तुझा अभिमन्यू गेला, दादा अजून कुठे युद्ध चालू आहे का, कुठे युद्धाला पाठवलं का, नाही ग बाई, मग तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला, दादा काय सांगतोय, काय नाही बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला। ऐकल्याच्या नंतर सुभद्रा जागी धरणीवर बसली, सुभद्रा रडतही नाही सुभद्रा बोलतही नाही, बसलेले बाबा लोक आहेत आजी मायत ह्या सांगतील तुम्हाला, बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली बाईच्या डोळ्यातून अश्रू निघाय पाहिजे, जर बाई नाही रडली तर वेडी होण्याची दाट शक्यता असते, मनावर परिणाम होतो, देव विचार करताय बाई रडतही नाही आणि बाई बोलतही ना, जाणून वेडी झाली की काय सुभद्रा, जवळ गेले सुभद्रा अगं रड ना, सुभद्रा तुझा ऐकून एक पोरगा मेलाय तुला रडायला येत नाही, तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली, अगं तू बाई आहे की नाही, अगं तू माय आहे की दुश्मन, अगं रड ना सुभद्रा अगं रड ना, सुभद्रा काही बोलत नाही, देव म्हणता सुभद्रा वेडी होती की जवळ आले हात हलवला, सुभद्रे अगं तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली, तुझा ऐकून एक पोरगा मरण पावला, सुभद्रे तुला रडायला येत नाही का, सुभद्राने देवाकडे बघितलं आणि देवाला बोलायला सुरुवात केली, मला रडायला सांगतो ना कृष्णा ऐक ना, तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवी ते हरिविन, अरे तू स्वतः गीतेमध्ये सांगतो ना म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राण वाले, जर तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही, माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतो, देवानं मानच खाली टाकली, म्हणले बाई खरी गोष्ट आहे, पण नाही या तू मला रडायला सांगतोय पण इथं भूतलावर तुझ्या सत्तेशिवाय काहीच घडत नाही, माझा मुलगा मरावा तुलाच वाटत होता ना, म्हणले हो बाई, मग तू आमचा भगवंता तू तुझ्या भक्तांचा वाईट विचार करणार नाही, हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे, माझा मुलगा मरावा तुला वाटत होतं, तू काहीतरी माझ्या पोराबद्दल चांगला विचार केला असेल म्हणून इथून उचल कुठेतरी योग्य जागेवर तू ठेवला असेल, हा माझा तुझ्यावरचा विश्वास आहे, राहिली गोष्ट मला रडायला सांगतोय, रडू कशासाठी, तू जगाचा मालक आहे, तू आमचा माय बाप सगळं काय तू आहे, कारण गीतेत तू सांगतो ना 15व्या अध्यायामध्ये ममै वांशु जीव लोके जीव भूता सनातन मनशेष्टान इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती, अरे 15व्या अध्यायात भगवंत स्वतः सांगतो भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंश, मायबाप पोरांवर अन्याय करत नाही, हा आमचा तुझ्यावरचा दृढ भाव आहे, माझा मुलगा मरावा तुला वाटत होतं, म्हणले हो बाई, मग
आता तू आमचा भगवंता, तुझ्या मनासारखं झालं म्हणून आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काही करू करावे ते म्हणे. मुलगा मेला पर तुझी इच्छा पूर्ण झाली आहे ना, मग काहून रडायचं? आमच्या भगवंताची जर इच्छा पूर्ण होत असेल तर तुझ्या आनंदात आमचा आनंद आहे. करावे ते म्हणे. साधकांनी तुकोबारायांना सांगितलं ठीक आहे, आमच्या जीवनामध्ये जर असं काही संकट आलं तर आम्ही सुद्धा हो समाधानी जीवन जगू. पर ऐक ना देवा, समाधानी जीवन जगण्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था सांग ना. तर तुकोबाराय सांगतात भैया समाधानी जर जीवन जगायचं